जय महाराष्ट्र मित्रांनो, तर इथे वाचू शकता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. तर असिस्टंट लोको पायलट या पदासाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे. शेवटची तारीख इथे दिलेली आहे 11 मे 2025 पर्यंतच आपल्याला फॉर्म ऍक्सेप्ट करायचा आहे. सविस्तर जाहिरात 30 पानांची आपल्या हाती लागलेली आहे. इथे वाचू शकणार तर असिस्टंट लोको पायलट पदाचं नाव असणार आहे. टोटल 9,970 जागा भरल्या जाणार आहेत. कोणत्या कोणत्या एज ग्रुपमधले विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात, सविस्तर माहिती व्हिडिओ मार्फत तुम्हाला समजून देतोय. आणि अप्लाय करायचं सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी अप्लाय पण करून दाखवतोय. जाहिरात समजून झाल्यानंतर सविस्तर माहितीला इथं सुरुवात करतोय. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑल वरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर हे त्यांचं RRB तर्फे भरतीचं अपडेट आहे. पदाचं नाव तुमचं असिस्टंट लोको पायलट असणार आहे. इथे शेवटची तारीख लक्षात घ्यायची तर 11 मे पर्यंत दिलेलं आहे. तर 11 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म इथे भरून देऊ शकता. 13 मे पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट करून घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील तर तुम्ही 23 मे 2025 पर्यंत तुमचे चेंजेस इथे करू शकतात. पदाचं नाव सांगितलेलं आहे. तर लेवल 2 असणार आहे. या ठिकाणी 7वं वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे. तर 19,900 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 1 जुलै 2025 पर्यंत कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. वॅकन्सीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 9,970 जागा इथे भरल्या जाणार आहेत. तर आनंदाची गोष्ट आहे. तर शिक्षण पण इथे समजून सांगतोय. इन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा इथे नागरिक असणं गरजेचं आहे. एज सांगितलं, त्याच्यानंतर वॅकन्सीज किती असणार आहेत त्याबाबत इथे आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट या जाहिरातीमध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे दिलेले आहेत, जसं की मेडिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये A1 मेडिकल फिटनेसमध्ये काय काय लागतं ते दिलेलं आहे. जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तो विद्यार्थी इथे भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. एजच्या बाबतीमध्ये सांगितलं 18 ते 30 वर्ष. कधी 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जातं. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. ओके. त्यानंतर आता जर 1 जुलै 2007 नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना इथे अप्लाय करता येणार नाहीये. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन एकदा पाहून घ्यायचंय. त्याबाबत फीचं दिलेलं आहे यांनी. तर ओपन जनरल याच्यासाठी 500 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर उर्वरित SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर यांच्यासाठी 250 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे. आपल्याला ही फीचं पेमेंट ऑनलाईन पद्धतीने इथे आपल्याला फॉर्मचं फी पेमेंट करून द्यायचं. ओके. या ठिकाणी फॉर्म तुम्ही सबमिट करताय, फीचं पेमेंट करताय तर ते नॉन रिफंडेबल असणार आहे. या ठिकाणी शिक्षण बघायचं झालं तर या ठिकाणी 2 एक्झामिनेशन घेतल्या जातात, जसं की कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फर्स्ट. तर आपल्याला जी काही CBT 1 आहे त्याच्यासाठी स्क्रीनिंग होते आणि जे काही विद्यार्थी इथे शॉर्टलिस्ट होतात त्यांनाच इथे CBT 2 साठी इथे बोलवलं जातं. तर CBT 1 जी आहे ती 60 मार्कांची असणार आहे. तर 60 मार्कापैकी इथे 75 प्रश्न असणार आहेत. तर 75 प्रश्नांसाठी 75 मार्क असणार आहेत. आणि 1 निगेटिव्ह मार्कासाठी 1/3 इथे तुमचे मार्क्स कट केले जातात. आणि मिनिमम पास पर्सेंटेजसाठी अनरिझर्व्ड EW साठी 40% पाहिजेत, OBC साठी 30% आणि SC साठी 30% इथे मार्क्स अपेक्षित आहेत. ओके. त्याच्यानंतर CBT 2 साठी इथे बघून घ्यायचं. जे विद्यार्थी CBT 1 क्रॅक होतात त्यांची इथे CBT 2 एक्झामिनेशन घेतली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर सिलेबस सुद्धा देऊन दिलेला आहे, जसं की पार्ट A म्हणजे CBT 1 साठी हा सिलेबस राहील, पार्ट B साठी हा सिलेबस राहील. सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. आता पार्ट B साठी क्वालिफिकेशन काय काय लागतं ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूडची एक्झामिनेशन होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं केलं जातं. अप्लाय कसं करायचं, जे काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे RRBची त्यावरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करून इथे आपल्याला अकाउंट साइन अप करून पुन्हा लॉग इन करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे अकाउंट साइन अप करावं लागतं, मोबाईल नंबर ईमेल ID टाकावा लागतो. त्यानंतर इथे आपल्याला फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर इथे अपलोड करून द्यायचं आहे. वेगवेगळे त्यांचे रिजन असणार आहेत RRBचे, त्या वाईज इथे त्यांनी डिटेलमध्ये वेबसाईट दिलेले आहेत. ओके. त्यानंतर जे काही इनव्हॅलिड ॲप्लिकेशन असणार आहेत त्यांचे इथे फॉर्म रिजेक्ट केले जाऊ शकतात. ओके. त्यानंतर ॲब्रिव्हिएशन दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आता मेन आलेलं आपल्याकडे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर असिस्टंट लोको पायलट पदाचं नाव असणार आहे. याच्यासाठी वेतन दिलेलं 19,900. तुमचं 10वी पास आहात, 10वीवरून ज्यांनी ITI केलेलं आहे. आता ITI कशामधून केलेलं आहे, जसं की फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर मेकॅनिक, माइल व्हीट मेंटेनन्स, मेकॅनिक रेडिओ TV, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक मोटर वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक,
त्याच्यानंतर कॉईल वेंडर, मेकॅनिक डिझाईन, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड AC मेकॅनिक याच्यामधून ज्यांचा ITI झालेला आहे, ज्यांनी 10वीवरून या संबंधित ट्रेडमधून ITI केलेला आहे तरी ते विद्यार्थी असिस्टंट लोको पायलटला अप्लाय करू शकतात, किंवा ज्यांचं 10वी झालेलं आहे, ज्यांनी 10वीवरून डिप्लोमा केलेला आहे किंवा ग्रॅज्युएशन केलेलं आहे कशामधून तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याच्यामधून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा विद्यार्थी असिस्टंट लोको पायलट या पदाला अप्लाय करू शकतात. म्हणजेच 10वीवरून ज्यांचं ITI झाले ते अप्लाय करू शकतात, ज्यांचा 10वीवरून डिप्लोमा झाला आणि ज्यांनी ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं आहे ते सुद्धा विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ओके, आता इथे झोन वाईज सीट दिलेले आहेत, जसं की RRBचे जे काही या ठिकाणी झोन आहे, जसं की अहमदाबाद झालं, अजमेर झालं, त्यांना इथे वॅकन्सी चेक करायच्या. डायरेक्टली आपण महाराष्ट्राचं मुंबईमधून बघूया तर मुंबईमधून साऊथ रिजन, त्यानंतर सेंट्रल रिजन आणि वेस्टर्न रिजनसाठी इथं वॅकन्सी दिलेल्या आहेत, जसं की अनरिझर्व्ड झालं, SC झालं, ST झालं, OBC झालं, EW झाले, अशा टोटल वॅकन्सी दिलेल्या आहेत. तर मुंबईमधून बघायचं झालं तर 22, 376 आणि 342 म्हणजे टोटल इतके सीट या ठिकाणी भरले जाणार आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीवरून अप्लाय करताय त्या कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला सीट एकदा पाहून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला फॉर्म इथे फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्यासाठी हा प्रो फार्मा राहील, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही त्यांच्यासाठी हा प्रो फार्मा राहील. सगळे आपल्याला रिलेव्हंट प्रो फार्मा इथे आपल्याला अटॅच करून द्यायचा आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 11 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. डिटेल ॲडव्हर्टिजमेंट वेबसाईटवरती अवेलेबल आहे, डायरेक्टली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देत आहे. कोणतीही फॉर्म भरताना अडचण येते इथे 2 टोल फ्री नंबर आणि ईमेल ID सुद्धा देऊन दिलेला आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला अप्लाय करून नवीन अकाउंट इथे साईनअप करायचं आहे आणि अकाउंट साईनअप केल्यानंतर इथे सगळ्यात पहिले नॅशनॅलिटी विचारायचं, जे की आपली इंडिया राहील. संपूर्ण नाव, आता संपूर्ण नाव कसं टाकायचं आहे तर ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजेच 10वीच्या मार्कशीटवरती ज्या सिक्वेन्सने नाव आहे त्या सिक्वेन्सने नाव तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. नाव या ठिकाणी रिपीट करायचं आहे. तुमचं जर नाव बदललं असेल तर येस करायचं, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. जन्मतारीख लिहायची आहे, जन्मतारीख या ठिकाणी रिटाईप करायची आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जेंडर इथे परत रिसिलेक्ट करायचं आहे. वडिलांचं नाव सुद्धा 10वीच्या मार्कशीटनुसार इथे टाकून द्यायचं. त्यानंतर वडिलांचं नाव रिपीट करायचं आहे, आईचं नाव टाकून आईचं नाव रिपीट करायचं आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेसवरती OTP पाठवला जातो, तो OTP इथे एंटर करून द्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबरवरती सुद्धा OTP पाठवला जातो. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला आधार कार्डवरती सुद्धा OTP पाठवला जातो. म्हणजेच ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ह्या तिन्हीला इथे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. OTP टाकून तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर आय हेअर बाय म्हणजे मला हे सगळं मान्य आहे, त्यानंतर इथे टिक करायचं आहे. पासवर्ड तुम्हाला जो लक्षात राहतो तो इथे तुम्ही पासवर्ड ठेवू शकतात. त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रिव्ह्यू अँड क्रिएट न्यू अकाउंटवरती तुम्हाला अकाउंट साइन अप करायचं आहे. तुम्हाला ईमेल ID आणि जो काही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला मेलवरती पाठवला जातो. त्यानंतर लॉग इन हेअर या बटनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला इथे लॉग इन करायचं. जसं की ऑलरेडी हाय वन अकाउंट क्लिक करायचं, जसं की आपण आधार कार्डून अकाउंट काढलं तर आधार कार्डवरती करू शकतात किंवा RRBचे क्रेडेन्शियल तुम्हाला मिळालेले आहेत त्यावरती जाऊन तुम्ही लॉग इन करून सगळा फॉर्म इथे फिलअप करू शकतात. तर ही चांगली संधी आहे. ज्यांचं 10वीवरून ITI झालेलं आहे किंवा 10वीवरून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे किंवा ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं आहे असे सगळे विद्यार्थी असिस्टंट लोको पायलट पदाला अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशा लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनेलला कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.